राज्यामध्ये बच्चूभाऊ कडू साहेबांनी 7/12 कोरा यात्रा काढली। संघटनेच्या माध्यमातून गेले 6 महिने झाले या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालू आहेत, परंतु या राज्य सरकारने अद्याप कुठल्याही प्रकरणाची दखल घेतली नसल्यामुळे या राज्यामध्ये बच्चूभाऊच्या आदेशानुसार राज्यातल्या आजच्या चक्काजाम आंदोलनाला आम्ही निषेध मंगळा तालुक्याच्या प्रहार संघटनेच्या वतीने करत आहोत। परंतु या राज्यामध्ये दिव्यांगांना 6,000 रुपयाची मागणी असताना त्यांनी 1,000 रुपये मानधन वाढवून केले, पण 2,500 रुपयामध्ये त्या दिव्यांगांना भागत नाही। परंतु या राज्यातला शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे ही सरकारनं गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होतं। 7/12 कोरा महिन्यात राज्यामध्ये बच्चूभाऊ कडू साहेबांनी 7/12 कोरा यात्रा काढली आणि आज राज्य सरकारचा निषेध केला, त्यातही काय भागलं नाही। परंतु आज राज्यामध्ये राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले। या चक्काजाम आंदोलनाला मंगळा तालुक्याच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत, पण या राज्यामधल्या शेतकऱ्याला आमची किरकोळ मागणी आहे। या राज्यातल्या शेतकऱ्याला रोजगार हमीमधून सर्व पेरणी ते कापणीपर्यंत त्याची ही झाली पाहिजे, रोजगार हमीतनं मिळालं पाहिजे, पण या राज्यातल्या सरकार अजून कर्जमाफी झालेली नाही। कर्जमाफी जो पुत्र होत नाही तो पुत्र अशीच लढे, असंच आंदोलन या राज्यामध्ये झाली जातील आणि या राज्यामध्ये एक इतिहास घडण्याचं काम या राज्यामध्ये प्रहार संघटना बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून होत आहे। जो बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार मंगळवेढा तालुक्यामध्ये जो चक्काजाम आंदोलनाच्या समर्थनार्थ जो आज आम्ही निषेध आंदोलन करत आहोत, खरं म्हणजे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना जे महिन्याला 6,000 रुपये मिळाले पाहिजेत। आता जे सरकारने 2,500 रुपये केलेत ते दिव्यांगांना तुटपुंजी रक्कम दिलेली आहे। केंद्र सरकारची देऊन दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांची पीक कर्ज हे सरसकट माफ झाले पाहिजे, अन्यथा हे आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा आम्ही प्रहार संघटनेकडून देत आहोत।